नमस्कार. प्रसाद मासिकातील माझ्या लेखाबद्दल आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी येथे आज आलो आहे. या लेखाचा विषय अ, बेझोर आणि इतर औषधी खडे असा आहे. सर्वप्रथम बेझोर म्हणजे काय हे आपल्याला सांगितलं पाहिजे. कदाचित अनेक जणांनी याविषयी पूर्वी ऐकलं असेल. परंतु काही जणांना बेझोर म्हणजे नक्की काय असतं हे माहिती नसेल. म्हणून आधी हे हा नक्की प्रकार काय आहे हे मी सांगतो. बेझोर हे फारसीमधील पादजहर किंवा अरबीमधील बाजहर किंवा बादीजहर या शब्दाचा अपभ्रंश आहे. हा एक प्राणीजन्य पदार्थ आहे आणि तो गवत खाणारे प्राणी म्हणजे जसे शेळ्या, मेंढ्या किंवा गायी यांच्या पोटामध्ये तयार होतो. शेळ्या, मेंढ्या किंवा गायी जे गवत किंवा इतर फांद्या किंवा झाडपाला खातात. तो झाडपाला त्यांच्या पोटात गेल्यानंतर त्याच्या भोवती एक आवरण तयार होतं. त्या न पचलेल्या झाडपाल्या भोवती आणि त्याच्यापासून हे बेझोरचे खडे तयार होतात. आता पूर्वीच्या काळी हे जे बेझोरचे खडे होते ते प्रतिविष किंवा विषावरचा उतारा म्हणून प्रसिद्ध होते. आपण जर हॉब्सन जॉब्सन ही डिक्शनरी बघितली तर तुम्हाला त्याच्यामध्ये बेझोर विषयी माहिती आढळेल. तर हॉब्सन जॉब्सन डिक्शनरी ही इंटरनेटवर अवेलेबल आहे. ती जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये बेझोर असा सर्च तुम्ही दिलात तर तुम्हाला या बेझोर खड्याविषयीचे जे जे काही उल्लेख आहेत ते तिथं वाचायला आणि पाहायला मिळतील. याखेरीज अल्बेरुनी हा जो प्रवासी भारतात आला होता त्यांनी देखील बेझोर विषयी आपल्या किताब अल जमाहिर ह्या पुस्तकात माहिती दिली आहे. त्यानंतर गार्सिया द ओर्ता नावाचा एक पोर्तुगीज वैद्य 16व्या शतकामध्ये भारतात वास्तव्याला होता. तो गोव्याला राहत असे आणि गोव्याला त्याची बाग देखील होती. त्या बागेत त्यांनी अनेक औषधी वनस्पती लावलेल्या होत्या. तर त्या गार्सिया द ओर्तानी आपल्या शिष्या बरोबर मारलेल्या काही गप्पा किंवा त्या शिष्यानी त्याची घेतलेली मुलाखत ही पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेली आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक औषधी वनस्पती किंवा त्याला माहिती असलेल्या औषधांविषयी माहिती दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा बेझोर विषयी त्यांनी चर्चा केलेली आहे. त्या पुस्तकांना त्या पुस्तकाचं नाव कलोकीज ऑन द सिम्पल्स अँड ड्रग्ज ऑफ इंडिया असं आहे. तर त्याच्यामध्ये बेझोर विषयी माहिती दिलेली आहे. आता ह्या प्रवाशांनी दिलेली ही जी माहिती आहे किंवा बेझोर विषयी ते जे बोलतात ती दोन प्रकारची आहे. एक तर त्यांनी प्रत्यक्ष या बेझोर विषयी उपचार लोकांना करत असताना पाहिलेलं आहे किंवा काही जणांची माहिती ऐकीव आहे. त्यामुळे आपण अगदी डोळे झाकून ह्याच्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही. जर काही सर्पदंश झाला किंवा अशा प्रकारचा काही अनुभव आला आपल्याला आला तर आपण रीतसर वैद्यकीय सल्ला घेणे हेच केव्हाही श्रेयस्कर. ही फक्त गतकाळातल्या प्रवाशांनी लिहून ठेवलेली माहिती आहे. ती एक गंमत म्हणून वाचायला हरकत नाही. पण तिचा प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करणं तसं हानिकारकच आहे. आता ह्याविषयी एक गमतीशीर गोष्ट मी तुम्हाला सांगतो. म्हणजे हे प्रवासी काही काही वेळेला कसं खोटं बोलतात किंवा काही काही वेळेला कसे थापा मारतात. निकोलो मानुची नावाचा प्रवासी तुम्हाला माहिती असेल. तर त्या मानुचीने आपल्या पुस्तकात एक गमतीशीर प्रसंग असा दिलाय. तो असं म्हणतो की मी एकदा मुळ्याच्या एका शेतातून चाललो होतो आणि माझ्या बरोबर जो माझा नोकर होता त्यांनी त्या शेतातला एक मुळा उपटण्यासाठी त्या मुळ्याच्या झाडाला हात लावला आणि त्या झाडावर मंत्र घातलेला होता. त्यामुळे त्याचा हात
त्या झाडाला चिकटून बसला किंवा त्या मुळ्याच्या जो बाहेर आलेला पानं होती त्याला चिकटून बसला. आणि काही करता तो निघेना. आणि शेवटी तो मालक आला आणि त्यांनी त्याच्यावरचा मंत्र काढला आणि मग तो माझ्या नोकराचा हात रिकामा झाला. अशा भाकड कथा अनेक मानुची आपल्या पुस्तकामध्ये सांगतो. त्यामुळे मी जसं मगाशी म्हणलो की ह्या प्रवाशांच्या सगळ्याच कथांवरती किंवा सगळ्याच गोष्टींवरती डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही. ते याच्यासाठी आता जीन बॅप्टिस्ट टॅव्हर्निये हा जो प्रवासी होता 17व्या शतकातला, तो भारतामध्ये येत असे. त्याचा मुख्य व्यवसाय हा इथल्या राजांना जडजवाहीर किंवा किमती वस्तू विकणे हा होता. त्या प्रवाशाच्या प्रवास वृत्ताचं मी मराठी भाषांतर केलंय. ते लवकरच प्रसिद्ध होईल. तर त्याने देखील आपल्या प्रवास वृत्तांतामध्ये बेजोर विषयी माहिती दिलेली आहे. तर त्या आगामी माझ्या पुस्तकातला काही भाग बेजोर विषयीचा मी आपल्याला वाचून दाखवतो. तावेर्निये बेजोर विषयी माहिती देताना असं म्हणतो की बेजोर नावाचा एक औषधी खडा गोलकोंड्याच्या राजाच्या ईशान्य भागातील एका जिल्ह्यात उपलब्ध होतो. एका विशिष्ट झाडाच्या पाला खाल्ल्यामुळे शेळीच्या उदरात हा खडा तयार होतो. शेळ्या या झाडावर असलेल्या छोट्या कळ्या आणि फांद्यांची टोकं खातात. शेळीने खाल्लेल्या या कळ्या किंवा फांद्यांच्या टोकाभोवती तिच्या उदरात बेझोरचे खडे तयार होतात. या कळ्यांच्या किंवा फांद्यांच्या आकाराप्रमाणेच बेझोरचे आकार होत असल्यामुळे विविध आकारचे बेझोर आढळतात. शेतकऱ्यांना त्यांच्याकडील शेळीच्या पोटाला हात लावल्यावर आत किती बेझोरचे खडे आहेत हे समजते आणि ते या खड्यांच्या संख्येनुसार शेळीची किंमत देखील ठरवतात. खड्यांची चाचपणी करण्याकरता ते शेळीच्या पोटाच्या खालून आपले दोन्ही हात फिरवतात आणि पोटाच्या दोन्ही बाजूला बुक्के मारतात. यामुळे पोटात असलेले बेझोरचे खडे मधल्या भागात जमा होतात आणि आतमध्ये किती खडे आहेत याचा अचूक अंदाज त्यांना बांधता येतो. बेझोर खड्यांची किंमत त्यांच्या आकारानुसार ठरते आणि असं असलं तरी छोट्या बेजूरची गुण म्हणजे त्याचा जो गुण असतो तो देखील कमी नसतो. म्हणजे तो आकाराने छोटा असला तरी त्याचा गुण तेवढाच राहतो. असं काहीसं वर्णन टॅव्हर्नियेने आपल्या प्रवास वर्णनामध्ये केलेलं आहे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्वी हा खडा विषावरचा उतारा म्हणून प्रसिद्ध होता. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा हा खडा आपल्यासाठी मागवला होता असा एक पुरावा आपल्याला त्यांच्या पत्रामध्ये मिळतो. हे पत्र शिवाजी महाराजांनी वेल्लोरवरनं लँगहोन नावाच्या एका इंग्लिश अधिकाऱ्याला पाठवलेले आहे. 25 मे 1677 रोजी पाठवलेले हे पत्र आहे. त्याच्यामध्ये ते इंग्रजांकडनं बेझोर आणि इतर विषावरचे उतारे असणारे खडे इंग्रजांकडनं मागवतात. इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये 226 क्रमांकाचं हे पत्र आहे. आता या बेझोर विषयी फ्रेंच एक वैद्य होता, त्याचं नाव अँब्रोइस पारे. त्याने एक प्रयोग केला होता. म्हणजे ह्या बेझोरचा खरोखरच किती उपयोग होतो हे तपासून बघण्यासाठी त्याने हा प्रयोग केला होता. फ्रान्सचा राजा 9वा चार्ल्स याच्याकडे हा अँब्रोइस दे पारे नोकरीला होता आणि ह्या बेझोर विषयी प्रयोग करण्यासाठी त्यांनी राजाकडचा जो फाशीची शिक्षा झालेला एक कैदी होता त्याला बोलवलं आणि त्याला तो असं म्हणाला की नाहीतरी तू मरणारच आहेस, त्यामुळे एक प्रयोग आम्ही तुझ्यावर करतो. आम्ही तुला विष देतो आणि विषानंतर त्याच्यावरचा उतारा म्हणून जो प्रसिद्ध आहे तो बेझोर खड्याचं जे काही मिश्रण आहे ते तुला प्यायला देतो आणि ह्यातनं तू जर वाचलास तर तुझी फाशीची शिक्षा रद्द होईल आणि तुला जीवनदान मिळेल. तो जो कैदी होता तो याला तयार झाला या प्रयोगाला
आणि त्यानुसार त्याला प्रथम एक जालिम विष देण्यात आलं आणि त्याच्यानंतर लगेचच बेझोर मिसळलेलं एक मिश्रणही त्याला देण्यात आलं. परंतु त्या मिश्रणाचा काही फायदा झाला नाही आणि तो कैदी विषामुळे लगेचच मेला. त्यामुळे पूर्वीच्या काळी असा जो काही समज होता की बेझोर हे सर्व विषांवरचं अगदी एक जालिम रामबाण औषध आहे, ते काही खरं नाही असं या अँब्रॉइस पारेने सिद्ध केलं. हा जो प्रयोग त्यांनी केला तो अँब्रॉइस पारे अँड हिज टाइम्स असं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये याविषयी आपल्याला माहिती मिळते. अलीकडच्या काळात बेझोरच्या गुणधर्माविषयी विष काढण्याच्या गुस्ताफ आर्हेनियस आणि अँड्र्यू बेन्सन या दोघांनी, हे स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफीचे दोन शास्त्रज्ञ होते किंवा आहेत, तर त्यांनी बेझोरच्या गुणधर्माविषयी काही प्रयोग केले. तर त्या प्रयोगातनं त्यांना असं लक्षात आलं की आर्सेनिक सारख्या काही विषांवरती हा बेझोरचा खडा प्रभावी आहे. तर त्यांनी आर्सेनिक मिसळलेल्या एका मिश्रणामध्ये हा बेझोरचा खडा टाकला आणि त्यांनी त्या बेझोरच्या खड्याने त्या मिश्रणामधले जे विषारी द्रव्य होते ते शोषून घेतले. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की काही विषांवरती ह्या बेझोर खड्याचा उपयोग होत असावा. आता आपला पुढचा जो विषय आहे तो सर्पमणी असा आहे. आपण अनेकदा चित्रपटांमधून किंवा मालिकांमधनं सर्पमणी या विषयाबद्दल पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं की सापाच्या किंवा नागाच्या मस्तकामध्ये असा एक दिव्यमणी असतो आणि त्यामुळे तो मणी ज्याच्याकडे असतो त्याला भरपूर काही द्रव्य लाभ होतो किंवा अनुभव येतात, अशा काही काल्पनिक गोष्टी चित्रपटांमधनं किंवा मालिकांमधनं दाखवलेल्या असतात. पण खरोखरच असे काही सर्पमणी किंवा नागमणी अस्तित्वात असतात का? ह्याविषयी परदेशी प्रवाशांच्या प्रवास वर्णनांमधनं आपल्याला काही माहिती मिळते. मगाशी जसं मी तुम्हाला हॉब्सन जॉब्सन मध्ये सांगितलं की बेझोर विषयी तुम्हाला माहिती मिळेल, त्याचप्रमाणे स्नेक स्टोन असं जर तुम्ही सर्च दिला हॉब्सन जॉब्सन मध्ये, तर तुम्हाला त्याच्यामध्ये याविषयी सगळी माहिती ज्या ज्या प्रवाशांनी याविषयी लिहून ठेवलेलं आहे ते सगळं इथे वाचायला मिळेल. आता टॅव्हर्नियरने देखील ह्या सर्पमण्यांविषयी किंवा नागमण्यांविषयी आपल्या प्रवास वर्णनामध्ये लिहिलेलं आहे. त्यातला काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो. तो असं म्हणतो की हे सर्पमणी साधारणपणे स्पेन मधल्या डबल या नाण्याने एवढे असून, डबल हे स्पेन मधलं एक नाणं आहे, तर या नाण्याने एवढे असून यातील काही मणी अंडाकृती, मधल्या भागी जाड व कडेला निमुळते होत गेलेले असतात. हिंदुस्थानी लोकांच्या मते हा मणी एका विशिष्ट जातीच्या सापाच्या डोक्यावर उगवतो, परंतु मला असं वाटते की त्यांचा हा समज त्यांच्या धर्मगुरूंनी करून दिलेला असतो. प्रत्यक्षात मात्र हा मणी काही औषधांचे मिश्रण करून तयार केला जातो. याच्या उत्पत्तीविषयीचे सत्य काही असले तरी हा मणी एखाद्याला सर्पदंश झाला असता त्याच्या अंगातले सगळे विष उतरवण्यासाठी अत्यंत गुणकारी असतो. सर्पदंश झालेल्या जागेवरची जखम पुरेशी मोठी नसेल तर त्या जखमेतून रक्त वाहून जावे म्हणून शस्त्राच्या साह्याने जखमेला मोठे करण्यात येते आणि या मोठ्या केलेल्या जखमेवर सर्पमणी लावल्यास तो त्या जागी चिकटून बसतो आणि अंगातले सर्व विष शोषून घेतल्यानंतरच खाली पडतो. यानंतर ह्या विषाने भरलेल्या सर्पमण्याला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी त्याला स्त्रीच्या दुधामध्ये व ते उपलब्ध नसल्यास गायीच्या दुधामध्ये बुडवून ठेवण्यात येते. अशा प्रकारे हा मणी 10 ते 12 तास या दुधात राहिल्यानंतर मण्यातले सर्व विष दुधात उतरते आणि त्या दुधाला विषाचा रंग येतो. अशी माहिती टॅव्हर्नियरने आपल्या प्रवास वर्णनात दिली आहे. पुढे तो एक प्रसंग देखील सांगतो आपल्या प्रवास वर्णनामध्ये या सर्पमण्याविषयीचा. तो असं लिहितो की एके दिवशी मी गोव्याच्या आर्च बिशपकडे मेजवानीसाठी गेलो असताना त्यांनी मला अनेक अपूर्व वस्तूंनी भरलेले त्यांचे वस्तू संग्रहालय दाखवले. या संग्रहालयातील इतर अनेक वस्तूंसोबत ठेवलेला एक सर्पमणी देखील त्यांनी मला दाखवला.
आणि ते मला म्हणाले की 3च दिवसांपूर्वी मी याचा वापर करून याच्या अलौकिक गुणांचा अनुभव घेतलेला आहे. ह्या गोष्टीचा तपशील असा आहे की गोवा शहर साष्टी नावाच्या ज्या बेटावर वसलेले आहे, त्या बेटावरील दलदलीच्या प्रदेशातून हे आर्च बिशप जात होते. त्यावेळी अंगावर नाममात्र कपडे असलेला त्यांच्या पालखीच्या भोयाला साप चावला आणि त्या भोयाचा जीव या सर्पमण्याच्या प्रयोगामुळे वाचला. ते आर्चबिशपांनी टॅव्हर्नियरला असं सांगितलं की मी असे अनेक सर्पमणी विकत घेतले आहेत. हे सर्पमणी फक्त ब्राह्मणांकडेच विक्रीला असतात. त्यामुळे हे सर्पमणी तेच तयार करत असावेत असे मला वाटते. सर्पमण्याचे खरे खोटे पण ओळखण्यासाठी आणि त्याच्यात कोणी काही ठगबाजी तर केलेली नाही ना, हे पडताळून पाहण्यासाठी काही उपाय योजले जातात. यापैकी पहिल्या उपायानुसार परीक्षा करण्याकरता जो सर्पमणी घेतलेला असतो, तो माणसाच्या तोंडात ठेवतात आणि तो जर खरा असेल तर तो लगेच टाळ्याला चिकटतो. आणि दुसऱ्या पद्धतीनुसार परीक्षा करण्याकरता घेतलेला सर्पमणी एका पाण्याने भरलेल्या पात्रात ठेवला जातो. तो खरा असल्यास या पात्रातलं पाणी उकळ्या फुटल्याप्रमाणे उकळू लागते आणि पात्राच्या तळाशी असलेल्या सर्पमण्यातून बुडबुडे वर येऊ लागतात. अशी परीक्षा सर्पमण्याची करतात असं टॅव्हर्नियरनी त्याच्या प्रवास वर्णनात सांगितलेले आहे. पुढे सुद्धा त्यांनी नागमण्याविषयी लिहिलंय आणि त्याची माहिती देताना तो असं म्हणतो की नागमणी नावाचा अजून एक मणी असतो. तो नाग म्हणून ओळखला जाणाऱ्या फणा असलेल्या सर्पाच्या फण्याच्या मागच्या बाजूला आढळतो. यातील सर्वात छोट्या आकाराचा मणी कोंबडीच्या अंड्या एवढा असतो. आफ्रिका आणि आशिया खंडात प्रचंड आकाराचे आणि 25 फुटापर्यंत लांब असलेले साप किंवा नाग आढळतात. अशा एका सापाची कातडी बटेविया येथे जतन करून ठेवलेली आहे. यासारख्या एका सापाने एकदा 18 वर्षाच्या एका मुलीला गिळले होते असं तो लिहितो. अर्थात तो अजगर असावा. पण त्यांनी जे काही त्याला माहिती होती ते त्याने लिहिलेले आहे. तर पुढे तो असं म्हणतो की वर उल्लेख केलेल्या नागमणी या नागांची लांबी, नागमणी ज्या असतात त्या नागमणी ज्यांच्यात असतात त्या नागांची लांबी कमीत कमी 2 फूट आहे. अशाच नागांमध्ये तो आढळतो. आणि कठीण नसलेला हा मणी दुसऱ्या मण्यावर घासला असता त्याच्यातून एक प्रकारचा चिकट द्रव्य बाहेर पडतो. हा द्रव्य पाण्यात मिसळून ज्याच्या शरीरात विष भिनले आहे अशा माणसाला प्यायला दिला असता त्याच्या अंगातले विष पूर्णपणे उतरते. आणि नागमणी असलेले हे साप मेलिंडाच्या किनाऱ्यावर आढळतात आणि मोझांबिकहून परत येणाऱ्या पोर्तुगीज खलाशी किंवा सैनिकांकडून हे मणी विकत घेता येतात असं तो आपल्या प्रवास वर्णनात लिहितो. तेवनो नावाच्या प्रवाशांनी सुद्धा आपल्या प्रवास वर्णनामध्ये अशीच काहीशी माहिती दिलेली आहे. तो ह्या मण्यांना कोबरा स्टोन्स असं म्हणतो आणि तो स्पष्टपणे असं लिहितो. दीव शहरातली ते हकीकत त्यांनी लिहिलेली आहे. दीव दमण मधलं दीव जे आहे त्याच्यामध्ये. तर तो असं म्हणतो की तिथले स्थानिक लोक एका विशिष्ट झाडाच्या मुळांना जाळून आणि त्याच्यात माती मिसळून हे कोबरा स्टोन्स किंवा नागमणी तयार करतात. आणि एखाद्या विषारी शस्त्रांनी जखम झाली असेल किंवा एखादा विषारी प्राणी किंवा एक साप चावला असेल तर त्या ठिकाणी हे नागमणी लावले तर त्यातलं विष उतरतं असं तेवनोनी आपल्या प्रवासात लिहिलेलं आहे. मी मागे सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या काही गोष्टी ऐकीव आहेत, काही गोष्टी त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत असं म्हणता येईल. परंतु ह्यावर सरसकट विश्वास ठेवणे हे काही बरोबर नाही. केवळ एक गंमत म्हणून ह्या गोष्टी आपण वाचायच्या. तर हे झालं बेझोर आणि नागमणी याविषयी माझा जो आगामी लेख आहे प्रसाद प्रकाशनाच्या मासिकामधला त्याबद्दल. लेखामध्ये इतरही अनेक गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील. त्यामुळे तुम्ही हा लेख आवर्जून वाचावा. आणि पुढे देखील ह्याच मासिकांमधनं ह्या प्रवाशांच्या अशाच अनेक अद्भुत गोष्टी, माहिती, गमती जमती मी देणार आहे लेखमालिकेतून. तेव्हा ती लेखमालिका देखील तुम्ही आवर्जून वाचावी हीच तुम्हाला विनंती. नमस्कार.